नमस्कार। देशभरामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वारे वाहू लागले आहे। येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे देशभरामध्ये राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत। प्रत्येक मतदारसंघनिहाय अभ्यास दौरे केले जातात, आढावा घेतला जात आहे आणि इच्छुक उमेदवारांसंबंधी चाचपणी सुरू आहे। वास्तविक पाहता देशाची सत्ता ही प्रत्येक राजकीय पक्षाला हवी असते। त्याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपलाच उमेदवार निवडून यावा, आपल्या पक्षाचा खासदार असावा, या दृष्टीने नियोजन केले जात आहे। एकंदरीत काय तर देशभरामध्ये दोन राजकीय पक्ष सक्षमपणे एकमेकाविरोधात राष्ट्रीय पद्धतीचे आहेत, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी। राष्ट्रीय काँग्रेस पार्टीची अलीकडची अवस्था दयनीय झाली आहे असे म्हणावे लागेल, कारण काही केल्या राहुल गांधीचे नेतृत्व मान्य करायला देशातील नागरिक तयार नाही। तर दुसऱ्या बाजूला 2019-14 पासून नरेंद्र मोदी यांचा मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनावर गारूड घातले आहे। नरेंद्र मोदी जे म्हणतील त्या पद्धतीने देशातला नागरिक वागू आणि काही काम करू लागला आहे। लोकांना असे वाटते की देशाची जर प्रगती व्हायची असेल, देश एक उच्च स्तरावर जायचा असेल, देशाला योग्य मार्गाने घेऊन कोण जाणार असेल ते नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सर्वसामान्य लोक पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहतात। यामुळे गेल्या दोन वेळेला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, 10 वर्ष झाले ते देशाचा कारभार पाहतायत। ठीक आहे, या काळामध्ये काही चुका झाल्या असतील, त्याचबरोबर काही चांगली कामही झालेली आहेत। काम करणारा माणूस चुकतो किंवा काम करणाऱ्या माणसाच्या हातून अनेक चांगली कामे होतात, त्याप्रमाणे काही चुकीची कामे होऊ शकतात। दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष दीर्घकाळ देशाच्या सत्तास्थानी राहिल्यानंतर देखील आज त्याची यातायात झाली आहे, कारण 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टीने जी देशामध्ये मोहीम चालू केली ती काँग्रेसमुक्त भारत करण्याची। काँग्रेसमुक्त भारत झाला नाही, मात्र काँग्रेसला जी काही अवस्था प्राप्त झाली त्यातून अजून तो काही उभारीला आला नाही, त्यातून अजून तो उठलेला नाही। यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने आपली रणनीती लढवतो, कशा पद्धतीने आपले उमेदवार मैदानात उतरवतो हे पाहावे लागेल। कारण भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल, या दोन्ही राजकीय पक्षांचा विचार केला, देश पातळीवर जरी हे पक्ष काम करत असले तरी प्रत्येक राज्यामध्ये एक प्रादेशिक पक्षाचा प्रभाव आहे। प्रत्येक प्रादेशिक पक्षाचा प्रभाव ज्या ज्या राज्यामध्ये आहे त्या पक्षाशी आपली युती करून, त्या पक्षाशी आपली आघाडी करून दोन्ही पक्षांना या देशाची सत्ता हस्तगत करायची आहे। अंतिम निर्णय घेणारा हा मतदार राजा आहे। सध्या तरी मतदार राजा कोणाच्या बाजूला जाईल आपण निश्चितपणे सांगता येत नसले तरी एकंदरीत राजकीय वातावरण पाहता नरेंद्र मोदी यांच्या समोर त्याच ताकदीचा उमेदवार दिसून येत नाही। यामुळे भारतीय जनता पार्टीला येणारी लोकसभा अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे असे धाडसाने म्हणावे लागेल, कारण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये असणारी आघाडी ही म्हणावी तितकी सक्षम आणि परिपूर्ण नाही असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे। लोकांमध्येही अजून संभ्रम आहे, त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांमध्ये अजून संभ्रम निर्माण आहे, कारण कोणत्या जागा कोण लढवणार, किती जागा प्रत्येक पक्षाला द्यायच्या यांच्या अजून चर्चा सुरू आहेत। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने यापूर्वीच नियोजन करून देशामध्ये सर्वाधिक जागा निवडून आणण्याचं नियोजन केलं आहे, सूक्ष्म नियोजन केलं आहे। यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार राजा काय निर्णय घेतो याकडे तर सर्वांचे लक्ष असेलच, मात्र नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा प्रति उमेदवार देणे गरजेचे आहे। तेव्हा कुठे समपातळीवर निवडणुका होतील, लोक त्याबाबत विचार करतील असे म्हणावे लागेल। धन्यवाद।